आपण आपल्या शेतकऱ्यांनी जर एक गोष्टीचा जर विचार केला तर आपले शेतकरी 100% सक्सेस होतील. ते आज एक थोडस मी सांगतो. विषय असा आहे की जर आता ही केळी लावली, ह्याला आंबा लागन का, तांबट कारला लागन का? जर आपण दाणेदार सगळे खतच टाकत राहिलो तर त्या खतांना उचलून देण्यासाठी ऑर्गॅनिकचा आपण 30-35% पण जर नाही वापर केला तर ती टाकलेली खतं जर जमिनीत पडून राहिल्यामुळे मुळी साडायला लागली, जमीन हार्ड यायला लागली, त्याच्यामुळे ट्रॅक्टरची HP वाढवावं लागली, त्याच्यामुळे आपण आणखी काय काय त्या मुळीसाठी सोडतोय. पण आपण आपल्या पद्धतीत फक्त वापरा बायोऑर्गॅनिक ही ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन 30 ते 35 जास्तीत जास्त 40% जर ऍड केलं तर जी काय एक प्रॉब्लेम येते, आता कुठले प्रॉब्लेम की प्लॉटनी वय खाणं, एकसारखी न होणं, साईज न मिळणं, फणीत अंतर न पडणं, वादी लांबडी न पडणं किंवा बुंदा न बनणं, मला काय म्हणायचंय सर्वांगीण विकास हा वापरा बायोऑर्गॅनिक सोडल्यावर तुम्हाला जाणवला का झाडामध्ये? जाणवलं लागेल. सर्वांगीण विकास म्हणतोय मी. हो जाण. आता आपण काय करतो, आपले विकास कसे चालले सांगतो तुम्हाला. आज मुळी बंद पडली, मार्केटमधून आण. वेगळा प्रॉब्लेम जाणवला, मार्केटमधून आण. बुंदा बनाना, मार्केटमधून आण. काळुकी आहे ना, मार्केटमधून आण. उंची वाढाना, मार्केटमधून आण. वादी लांब व्हायची, मार्केटमधून आण. नाही चालू आहे हे परिस्थिती. बरोबर आहे का नाही? पण हे वापरा बायोऑर्गॅनिकने काय केलंय, तुम्ही जे काय आणता, जे काय टाकता, जे काय सोडता, ह्या सगळ्यांना 100% न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याची प्रचिती आज हित आहे आपल्या पुढं. मला काय म्हणायचंय, हीच आजचा व्हिडिओ ही जागा सोडून आपण करमाळ्यात कुठतरी एका जागेवर चहा प्यातानी काढला असता किंवा तुमच्या घरी काढला असता गुरसुळीमध्ये, तर तुम्हाला आणि मला कोण पाटील साहेब मान्य करेन का? नाहीच नाही. आज दोघं पण उभा कुठे? प्लॉटवर उभा आहेत आणि लोकेशनवर पहिले फोटो व्हिडिओ पाहून उभा राहिलोय का आपण असंच उभा राहिलोय झाड बघून? नाही नाही, आहे हे लोकेशनवर बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय, हे जे आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्यासाठी, कारण दिशा नाही मिळाली तर दशा होती. दोनच शब्द आहेत, दिशा आणि दशा. दिशा मिळाली की दशा नाही, दिशा नाही मिळाली दशा होती. मग आपलं आपण ठरवून घ्यायचं.